हिवाळा सरला उन्हाळा आला, पापड बिबड्याचा सीझन आला। चांगलं कडक ऊन तापायला लागलं आहे, उन्हाळा तापतो आहे। तर सकाळी 3 वाजेपासूनच घाटा शिजवायची लगबग बायकांची चालू होते आणि एकदम सकाळी 6 वाजेपासूनच घाटा थापायला सुरुवात होतो आणि बिबडे तयार करतात। हे बिबडे गव्हाचा चीक, ज्वारी आणि तांदूळ यांच्यापासून तयार करतात। हे बिबडे कसे तयार करतात याची पूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी खालील छोटं त्रिकोणी पांढरं बटन क्लिक करा आणि संपूर्ण प्रोसेस बघा। बिबडे हे खानदेश आणि विदर्भामध्ये केले जातात आणि याची चव अतिशय भन्नाट लागते। तुम्ही जर कधी खाल्ले नसतील तर नक्की मागवून खाऊन बघा। बायकांना यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते। बिबडे हे ताटावर किंवा पोळपाटावर थापले जातात। त्यावर छोटं चौकोनी कॉटनचं कापड अंथरतात आणि ते ओलं केलेलं असतं। त्याला पाणी लावतात आणि हात पण पाण्यात बुडवून हा घाटा गरम असतो तो थापला जातो। बिबळं थापताना एकदम सरळ आणि व्यवस्थित थापावं लागतं। कमी जास्त जर झालं तर बिबळं व्यवस्थित भाजलं जात नाही। बिबडे खाटवर घालताना सुद्धा एकमेकावर पडायला नको, बरोबर लाईनमध्ये आणि खूप छान घातले जातात। या खाटवर बिबडे घातल्यामुळे खालून वरून हवा लागते आणि बिबडे सुकतात। वाळवणाचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर टाईप करा डॉक्टर कीर्ती लोखंडे पापड बिबडे रेसिपी। प्रत्येकीचा 10 शेराचा 12 शेराचा घाटा असतो आणि सगळ्यांचे बिबडे 8-9 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 8-9 वाजेपर्यंत थापून होतात। बघा कसे एकदम साच्यातून निघाल्यासारखे एकदम सारख्या आकाराचे बिबडे तयार झाले। इकडे बघा खाटवर बटाट्याचे वेफर्ससुद्धा वाळत घातलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये बायकांना भरपूर कामं असतात। पापड बिबडे वर्षभर कोठ्यांमध्ये साठवून भाजून खाल्ल्या जातात। ही एक प्रकारे पूर्वापार चालत आलेली अन्न टिकवण्याची प्रक्रियाच आहे।